शरद पवार यांनी ज्या प्रकारे एकनाथ शिंदेला पुरस्कार दिला त्यांचं मत होतं की महाराष्ट्रद्रोही अमित शहाना पुरस्कार दिला. अहो संजय राजाराम राऊतला विचारेल, तू जो अमित भाईंवर तू टीका करतो, तुझ्या मालकाला विचारलंय का टीका करण्याबद्दल? तुझ्या मालकाने तुझी मालकीन किती वेळा अमित भाईंच्या वेळेसाठी दिल्लीमध्ये मागे पुढे फिरतायत, याचे मग कधीतरी आम्हाला फोटोग्राफ सकट काही सीडीआर रिपोर्ट दाखवायला लागतील. तुझे मालक आणि तुझे मालकीन तिथे दिल्लीला अमित भाईंच्या गेटच्या बाहेर फिरत असतात. मग तू टीका करण्याच्या अगोदर जरा ज्याच्याकडून पगार घेतो त्याच्याकडून जरा विचारून तरी टीका कर. तर दोन दोन चेक येतात ना, एक सिल्वर ओक आणि एक मातोश्री म्हणून. आता दोन्हीवर अगर लाट मारलं तर रस्त्यावर यायची वेळ लागेल. शरद पवारांवर आज त्याने टीका केलेली आहे. म्हणून तर मी त्याचं पूर्ण नाव घेतो ना. तर नेमका ह्याचा भाग कोण? तर लोक विचार तुम्ही त्याचं नाव का घेता, ह्याच्यामुळे घेतो. तर आम्हाला वाटलं की तो मातोश्रीचा आहे आतापर्यंत, नंतर कळलं तो सिल्वर ओकचा आहे, आता हल्ली कळलं की मध्ये मध्ये 10 जनपदचा पण लाल टपकोन बाहेर उभा असतो. आता त्यांच्यावर टीका करायला लागलं तर म्हणूनच त्याचं नाव घ्यायला लागतं ना, कारण हा राजकीय तसा नावच आहे. लिहायला लागेल मेरा बाप. सर एक अजून एक केंद्रीय गृहमंत्र्यांची मोठी कारवाई समोर येते. अमित शहा यांनी जवळपास 800हून अधिक मोबाईल ऍप्लिकेशन्स आणि 3200हून अधिक वेबसाईट बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. देशविरोधी कारवाया या ऍप्सच्या आणि आम्ही ह्याच बाबतीमध्ये बोलतो. आमचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार कुठल्याही पद्धतीच्या देशविरोधी ताकदांना आमच्या देशामध्ये ऍक्टिव्हिटी करायला देणार नाही. आता हा नागरिक पण कुठून होता? यमनवरून होता. तसंच जी आज जी कारवाईबद्दल तुम्ही बोलताय केंद्रीय गृहमंत्र्यांची, तीच भूमिका आमच्या सगळ्यांची आहे. आमच्या देशाच्या विरोधात जिहाद करणारा कुठल्याही व्यक्तीला आम्ही आमच्या देशामध्ये थारा देणार नाही. मग तो यमनचा असेल किंवा पाकिस्तानचा असेल तर कोणी असेल. या वेबसाईटच्या पण माध्यमातून जिहाद मोठ्या प्रमाणामध्ये होतो. मध्ये मी गेम जिहाद बद्दल पण मी सभागृहामध्ये त्या संदर्भात बोललेलो. गेम जिहाद पण चालतो. विविध प्रकारचे जे काही जिहाद चालतात ना, त्याच्यामध्ये हे गेम जिहाद पण आहेत आणि या सगळ्या इंटरनेटच्या वेबसाईटच्या माध्यमातून पण जिहाद पसरवण्याचं काम होतं. म्हणून मी केंद्र सरकारचे या निमित्ताने अभिनंदन करेन. आणि मदरसांसारखं महत्वाचं मॅडम मी तुम्हाला एवढी माहिती दिलेली आहे. आपल्याला पण उद्या अडचण होऊ शकते. मदरसा तुमच्या आजूबाजूच्या मदरसातून कोण काय झालं तर